मान्सून 23 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। यंदा तो नेहमीपेक्षा 4 दिवस उशिरा निघतोय अशी घोषणा हवामान विभागाने केली आहे। अंदमान बेटाच्या उत्तर भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे। या कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता आहे। परिणामी राज्यामध्ये 23 ते 28 सप्टेंबर या काळामध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 99,607 क्विंटलची आवक झाली। कांद्याला सरासरी 3,200 रुपयांपासून ते 4,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। सोयाबीनच्या दरात चढउतार सुरू आहे। सोयाबीनचा भाव सध्या 4,600 ते 4,700 रुपयांदरम्यान आहे। दरम्यान सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। सागरी किनारा मार्ग आता आठवड्यातील 7ही दिवस 12 वाजेपर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे। रात्री 12 नंतर प्रकल्पाची उर्वरित कामंही केली जाणार आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आलाय, तर शनिवारी मध्यरात्री 12 पासून ते सकाळी 10 पर्यंत 10 तासांचा मोठा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असेल। डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऐनवेळी उड्डाण रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 7 महिन्यामध्ये नागपुरातून 139 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदान केंद्राच्या संख्येमध्ये 218 वाढ झाली असून मतदान केंद्राची संख्या आता 10,111 वर पोहोचली आहे। मुंबई महानगरपालिकेनं रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचं जाहीर केलंय। अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे। केवळ ऑनलाईन पद्धतीनं केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाला लवकरच ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणांची अंदाजे 1,419 घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे। ही घरं 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% एकात्मिक योजनेतील असून या घरांसंबंधित प्रस्ताव हा विकासकांकडून मंडळाला प्राप्त झाला आहे। आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी झाल्या आहेत। सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती या 10% कमी होणार आहेत। नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी यंदा ग्राहकांची झुंबड उडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू होण्यापूर्वी सोडत निघण्यासाठी सिडकोमध्ये हालचाली सुरू झाल्यात। सोडत प्रक्रियेमधील घरांच्या किमती खासगी विकासकांपेक्षा कमी असल्यानं मोठ्या प्रमाणात सिडकोकडे या सोडतीमधून महसूल जमा होण्याची शक्यता आहे। पुढे राजकीय क्षेत्रातली एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत 130 जागांवर एकमत झालं असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। 24 जागांबाबत एकमेकांशी देवाणघेवाण करण्याची चर्चा ही अंतिम फेरीत असून विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणातील काही जागा या वादात असल्याचं आव्हानांनी स्पष्ट केलंय। पण ज्या जागांवर वाद आहेत त्याबाबत पुढील आठवड्यामध्ये बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। तिढा असलेल्या ज्या जागा आहेत त्यावर तिढा नावाच्या जागाच नाही आमच्याकडे। तिढा आहे तिथे सोडून म्हणजे काय तसं कुठल्या जागेवरती खूपच खेचाताण आहे असं आमच्यात म्हणजे मला पहिलं हे खूप आनंद होतोय की कुठेही ताणाताणी नाही की हा त्याच्यावर चिडलाय तो त्याच्यावर चिडलाय असं काहीही नाही। खूप आनंदाची गोष्ट आहे। तिघांच्याही मनात एकच आहे की विनेबिलिटी हा फॉर्म्युला ठेवूया। पक्ष कोण, उमेदवार कोण इज नॉट द फॉर्म्युला। एमआयएमने जर आपला धार्मिक अजेंडा बाजूला ठेवला तर त्यांनाही तिसऱ्या आघाडीत घेऊ अशी ऑफर राजू शेट्टी यांनी दिली आहे। एकीकडे बच्चू कडूंचा एमआयएमला विरोध असताना राजू शेट्टींनी ऑफर दिल्यानं तिसऱ्या आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसच्या छाननी समितीची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेत सलग 2 दिवसीय बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। नांदेडचे माजी खासदार अशोक चव्हाणांचे सख्खे दाजी भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानं चव्हाणांना मोठा धक्का बसलाय। वाशिमच्या पोहरादेवीतील नंगारा सांस्कृतिक संग्रहालयाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। 5 ऑक्टोबरला हा सोहळा पार पडेल अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे।
मराठा आरक्षणाबाबत येत्या सोमवारी बैठक पार पडणार असून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि त्यासंबंधित विभागाकडे शिफारस केल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. काल 3 महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये धनगर आणि मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली आहे. ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी मनोज जरांगे पाटील मागणी करत असलेले गॅजेट दाखवत सरकारवर निशाणा साधला. आमच्या आरक्षणाला नख लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा मंगेश ससाणे यांनी दिलाय. कोपरगाव गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकावर भाजप नेते विवेक कोल्हे यांनी गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी आरोपी नजीम शेख हा आशुतोष काळेंचा कार्यकर्ता असून आरोपीला आमदार काळेंनी पाठबळ दिल्याचा आरोप विवेक कोल्हेंनी केलाय. शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राडा झाला. अशोक पवार चोर हे अशी घोषणा करत विरोधकांनी गोंधळ घातला, तर मंडळाला घेरण्याचा देखील प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिनेट निवडणुकीसाठी 2 दिवसांनी म्हणजेच 22 सप्टेंबरला मतदान होणार होतं. 2 दिवसावरती मतदान आलं असताना अचानक सिनेट निवडणूक ही स्थगित झाली आहे.